नमस्कार शेतकरी मंडळी, शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा। आज आपण बघणार आहोत दादा लाड पद्धतीने कापूस लागवड केल्यानंतर आपण गळफांदी कट कधी करावी। आता कपाशी लागवड करून 40 ते 45 दिवस झालेले आहे, तर आता आपल्याला गळफांदी कट करायची आहे आपल्या कपाशीची। तर मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो की गळफांदी नेमकी कोणती, आपण ती कशी कट करावी आणि गळफांदी कट केल्याने आपल्याला कोणते फायदे होतात। चला तर बघूया गळफांदी कट करण्याची प्रात्यक्षिक। तर शेतकरी मंडळी, ही जी खालून आलेली असती, जिला की पातं नसतं पहिल्या याला, ती गळफांदी म्हणून ओळखली जाते। आणि ज्या फांदीला सुरुवातीला पातं लागतं तिला आपण फळफांदी असं म्हणू शकतो। तर ज्या फांदीला आता हिला पातं नाही, तर ही झाली गळफांदी। हिला या कटरच्या साहाय्याने आपण असं कट करू शकतो। जितक्या गळफांद्या आपल्याला तशा आढळून येतात तितक्या गळफांद्या आपल्याला कट करणं दादा लाड पद्धतीमध्ये गरजेचं असतं। तर शेतकरी मंडळी, गळफांदी कट केल्याचे फायदे खूप जास्त आपल्या कपाशीमध्ये आपल्याला बघायला मिळतात। जसे की गळफांदीची अतिरिक्त जी वाढ होत असते आणि गळफांदीला आपण जेवढे आपल्या फळफांद्यांना पाते फुलं बोंड लागतात त्याप्रमाणे गळफांदीच्या फांद्यांना ते लागत नाही। त्यामुळे गळफांदीसाठी जे अन्नद्रव्य खर्च होतं ते सर्व अन्नद्रव्य आपल्या कपाशीच्या झाडाला शेंड्यापर्यंत प्रत्येक फळफांदीला सारखं भेटत असतं। त्यामुळे आपण गळफांदी कट केल्यानंतर 3 ते 3.5 फुटानंतर म्हणजे 4 फुटाच्या आतच आपल्याला शेंडा देखील खुडणं गरजेचे आहे। त्यानंतर आपल्या कपाशीच्या बुडापासून तर शेंड्यापर्यंत आपल्याला सारखे अन्नद्रव्य आपल्या कपाशीला मिळाल्यामुळे बोंडांचा आकार सारखा बघायला मिळेल। म्हणजे बुडातल्या बोंडाचं वजन जर आपल्या कापसाचं 6-7 ग्रॅम भरलं तर शेंड्याच्या बोंडाचं वजन देखील आपल्याला कमीत कमी 5 ग्राम बघायला मिळू शकते। नाहीतर गळफांदी जर कट केली नाही तर बुडातल्या कैऱ्या आपल्याला मोठाल्या बघायला मिळतात व जसजसं वर आपण बघत जातो तसतसा कैऱ्यांचा आकार हा बोंडांचा आकार छोटा छोटा आपल्याला बघायला मिळतो। पण गळफांदी कट केल्यानंतर अन्नद्रव्याचं विभाजन न होऊन समप्रमाणात सगळ्या फांद्यांना अन्नद्रव्य मिळून आपल्या बोंडांचा आकार सारख्या प्रमाणात होण्यास मदत होते। परिणामी आपल्याला उत्पन्नामध्ये वजन वाढलेलं बघायला मिळतं व आपलं उत्पन्न नक्कीच वाढतं। तर शेतकरी मंडळी, गळफांदी करणं खूप फायद्याचे ठरत आहे। त्यामुळे आपण नक्की गळफांदी कट करण्याचा विचार करू शकता। तर शेतकरी मंडळी, परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक पण नक्की करा। धन्यवाद।